पुस्तकाचे अभिवाचन. पुस्तकाचे नाव मी ऋषी दयानंदांना पाहिले. ऋषी दयानंद यांच्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तींच्या आठवणींचा रोचक संग्रह. संपादक डॉक्टर भवानीलाल भारतीय, सेवानिवृत्त प्रोफेसर तथा अध्यक्ष, दयानंद शोधपीठ, पंजाब विश्वविद्यालय. अनुवाद नारायण नागोराव कुलकर्णी. प्रथम आवृत्ती 17 सप्टेंबर 2004, मराठवाडा मुक्ती दिन. प्रकाशक श्री शंकरराव मोरे, प्रधान, आर्य समाज, रामनगर, औसा रोड, लातूर. अभिवाचक दिलीप ल वैद्य, सदस्य, आर्य समाज, नांदेड. नोट. श्री भवानीलाल भारतीय यांच्या मैंने ऋषी दयानंद को देखा या पुस्तकाच्या खंड 1चा हा मराठी अनुवाद आहे. ग्रंथकाराचा परिचय. डॉक्टर भवानीलाल भारतीय. भारतीय प्रबोधनात ऋषी दयानंद व आर्य समाजाच्या भूमिकेचे अधिकृत प्रवक्ते. त्यांच्या विषयातील महान संशोधक व सुप्रसिद्ध विद्वान. यांचा जन्म 1928 मध्ये राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील पर्वतसर गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे उच्च शिक्षण जोधपूरला झाले. हिंदी व संस्कृतमध्ये MA केल्यानंतर यांनी संस्कृत भाषा और साहित्य को आर्य समाज की देन हा विषय घेऊन 1968 मध्ये राजस्थान विश्वविद्यालयातून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची उपाधी मिळविली. ते त्यांच्या तरुणपणापासूनच आर्य समाजाच्या साहित्यिक व लिखाणासंबंधीच्या चळवळींशी जोडले गेले होते. त्यांचा लेखन काळ 5 दशकांनी एवढा विस्तृत आहे. त्यांची सुमारे 150 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आर्य समाजाची ऐतिहासिक व वैचारिक बाजू मांडण्याचा भक्कम प्रयत्न केला. स्वामी दयानंदांच्या जीवनचरित्र व व्यक्तित्वावर त्यांचे विश्लेषणात्मक व शोधपूर्ण ग्रंथ समाजातील लोकांकडून वाखाणले गेले आहेत. आर्य समाजाविषयीच्या पुरातात्विक सामग्रीचे त्यांनी गंभीर अध्ययन केले आहे. त्यांच्या लेखनात त्याचा उपयोग केला. या कारणाने सर्व देशी व विदेशी संशोधक त्यांची सहायता घेतात, विचार विमर्श करतात. ऋषी दयानंद द्वारा स्थापित त्यांची उत्तराधिकारिणी असलेल्या परोपकारिणी सभेचे ते गेल्या 22 वर्षांपासून सदस्य व सध्या उपप्रधान आहेत. आर्य समाज व महर्षी दयानंद विषयक ग्रंथाच्या संपादनात आणि प्रकाशनात त्यांचे अनेकांना नेहमीच बहुमोल मार्गदर्शन लाभत असते. आर्य लेखक परिषदेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. संपादकीय. मी ऋषी दयानंदांना पाहिले हा स्वामीजींचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेल्या लोकांच्या आठवणींचा संग्रह आहे. ऋषी दयानंद 19व्या शतकातील महान धर्माचार्य, धर्मसंशोधक, वेदांचे पुनरुद्धारक, समाजसुधारक, स्वदेश व स्वदेशी भावनेचे मंत्रद्रष्टा किंवा संपूर्ण मानवजातीच्या उत्थानासाठी स्वतःला समर्पित करणारे महापुरुष होते. त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणारे, त्यांचे विचार, व्याख्यान व प्रवचनांना स्वतःच्या कानांनी ऐकणाऱ्या लोकांनी या आठवणी लिहिल्या आहेत. ते समाजातील वेगवेगळ्या वर्गांचे प्रतिनिधित्व करतात. जर धर्माच्या दृष्टीने विचार केला तर यात हिंदू, मुसलमान, ईसाई व सर्व धर्मांत
सत्यतत्वाला पाहणारे थिओसॉफिस्टही आहेत. संस्मरण लेखकामध्ये राजाधिराज नाहरसिंह राजस्थानातील एका संस्थानाचे राजे आहेत. दिवाण बहादूर रघुनाथराव मध्य प्रदेशातील इंदोर सारख्या मोठ्या देशी राज्याचे प्रधानमंत्री आहेत. या आठवणींच्या मालिकेत रावराजा तेजसिंहासारखे सामंत आहेत. स्वामी श्रद्धानंदांसारखे सर्वस्व त्यागी संन्यासी आहेत, ज्यांनी स्वामी दयानंद विषयक स्मृतींना शब्दरूपात आणले. पंडित गौरीशंकर हिराचंद ओझा इतिहासकार, हरविलास सारडा समाजसुधारक व प्रगल्भ लेखक, महामहोपाध्याय शिवदत्त दादिमत संस्कृतचे पंडित, महामहोपाध्याय आर्यमुनी व क्षेमकरण दास त्रिवेदी या आर्य विद्वानांनी ऋषी दयानंदांना जसे पाहिले, ओळखले व भेटले तसे त्यांनी अत्यंत सुंदर शैलीत चित्रित केले आहे. या संस्मरण लेखकात नगेंद्रनाथ गुप्त पत्रकार, ज्यांनी लाहोरहून प्रकाशित होणाऱ्या ट्रिब्यून या वृत्तपत्राचे संपादन केले, त्यांचा आर्य समाजाशी काहीही संबंध नव्हता. डॉक्टर T.J. स्कॉट हे ईसाई मिशनरी होते, ज्यांनी या नंग्या फकीराला गंगेच्या किनारपट्टीत धर्मप्रचार करताना पाहिले होते. प्रोफेसर मोनियर विलियम्स या संस्कृतच्या विद्वानाने स्वामीजींना मुंबईत पाहिले. ते स्वामीजींनी केलेली धर्माची मौलिक, सारगर्भित व व्यावहारिक भाषेतील व्याख्या सरळ सोप्या संस्कृतमध्ये त्यांच्या एका ग्रंथात नोंदवायला विसरले नाहीत. बनारसच्या मुन्शी इम्दाद हुसेनने एका मुसलमानाच्या रूपाने स्वामीजींच्या व्यक्तित्व आणि विचारांना फार जवळून पाहिले. ते या निर्णयाप्रत पोहोचले होते की स्वामीजीमध्ये सांप्रदायिक कट्टरता लेश मात्रही नव्हती. आपण महाकवी रवींद्रनाथ टागोरांची आठवण वाचतो, ज्यात त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे की गतानुगतिकता, कट्टरता व जुन्या रूढींचे साम्राज्य पसरलेल्या आपल्या भारत देशात दयानंदांचा उदार मतवाद कसा काय वाटचाल करू शकला. स्मृती लेखकांच्या वयाचा विचार केल्यास असे दिसते की ऋषी दयानंदांना त्यांच्या वयाच्या 11व्या-12व्या वर्षी पाहणाऱ्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, नगेंद्रनाथ गुप्त, विष्णुलाल शर्मा होते. मुंशी राम अर्थात स्वामी श्रद्धानंद, हरविलास सारडा व राम गोपाल ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर पोचलेले विचारशील नौजवान होते. दयानंद विषयक विचार आणि अनुभवांना वाचा फोडणाऱ्यांत शासनकर्ते राजे व सामंत, लेखक, विद्वान, वेदाभ्यासी पंडित, काशीचे ब्रह्मचारी, संन्यासी, धर्मप्रचारक, प्राध्यापक व साहित्यिक आहेत. या आठवणींच्या पुस्तकात दयानंदांचे व्यक्तित्व, कार्य व विचार व त्यांच्या नेहमी कल्पनेत असलेली मानव कल्याणाची दृष्टी दिसते. त्यांचे शारीरिक सौष्ठव, बलकाय देहयष्टी, गोरा रंग व प्रसन्न चित्त मुखारविंदाचे चित्रण या त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांनी प्रेम व आदराने केले आहे. त्यांच्या स्वभावातील कोमलता, मृदुता, लहानांशी असलेला स्नेह, वात्सल्य, सौजन्य, शिष्टाचार, अन्याय व पाखंड व अत्याचाराच्या विरुद्ध असलेला त्यांचा कटाक्ष, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जागोजागी दिसतात. काही लोकांनी स्वामीजीवर टीका केली की ते असहिष्णू, परमतद्वेषी, कट्टर व स्वमताचे दुराग्रही होते. पण या पुस्तकातील आठवणी वाचल्यावर त्यांच्यावरची टीका खोटी होती हे स्पष्ट होते. स्वामी अच्युतानंद व आर्य मुनींना स्वामीजींच्या अथांग पांडित्य व त्यांच्या शास्त्रार्थातील अद्भुत कौशल्याने प्रभावित केले. नास्तिक युवक मुंशीरामांना दयानंदांच्या अप्रतिहत अजस्र वक्तृत्व शक्ती, तार्किकता व श्रोत्यांवर चमत्कारिकपणे प्रभाव टाकणाऱ्या दिव्य व्यक्तित्वाने आकर्षून घेतले. गणेश प्रसाद शर्मांना स्वामीजींत पितृतुल्य वात्सल्य दिसले. ते स्वामीजींसोबत काम करताना रात्री उशीर झाला, जेवणाची वेळ टळली तेव्हा स्वामीजींनी त्यांना फळे व मिठाई आग्रहाने खायला लावून उपकृत केले. कवी गुरुदेव टागोरांना त्यांचे मोठे भाऊ व स्वामीजी कोणत्या तरी धार्मिक विषयावर चर्चा करताना दिसले.
कोणत्या विषयावर ही चर्चा झाली हे ओळखणे, रवींद्रनाथ टागोरांच्या बालमनाला जाणणे तेव्हा संभव नव्हते. नगेंद्रनाथ गुप्तांना स्वामीजी व्यायाम संपवित असलेले दिसले. राजाधिराज नाहरसिंह स्वामीजींची प्राणायाम साधना व प्रातःभ्रमणाचे साक्षीदार आहेत. रामगोपालांनी त्यांच्या शारीरिक बळाला पाहून त्यांना ग्रीक वीर हर्क्युलसची उपमा दिली. शिवदत्तांनी स्वामीजींना एकटे जयपूरच्या विशाल पंडित मंडळींशी सामना देताना पाहिले. राव बहादूर लाला सीताराम त्यांना वेदांग प्रकाशात रमलेले पाहतात. अनेक संस्मरण लेखकांनी स्वामीजींच्या व्याख्यान कौशल्याचे जसे रोचक, यथार्थ, चित्रात्मक व प्रभावी वर्णन केले आहे, त्यावरून असे दिसते की स्वामी दयानंद त्यांच्या काळातील उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे एक विरोधी मराठीचे लेखक विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी स्वामीजींच्या मत व विचारावर कितीतरी कडवी टीका केली आहे, परंतु त्यांनीही स्वामी दयानंदांच्या व्याख्यालकलेसमोर पराभव मांडला आहे. चिपळूणकरांची निबंधमाला पहा. स्वामीजींच्या व्याख्यान शैलीचे हृदयंगम व आकर्षण चित्रण स्वामी श्रद्धानंद व कर्नल अलकाट यांनी केले. तो एक ललित गद्याचा उत्कृष्ट नमुना आहे. हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या आठवणी तर हरविलास व रामगोपाला यांच्या आहेत. त्यांनी या स्थितप्रज्ञ संन्यासाच्या महाप्रस्थानाला आपल्या डोळ्यांनी दीपावलीच्या संध्याकाळी पाहिले, जेव्हा दयानंदांनी त्यांच्या नश्वर शरीराला आपल्या भक्त व प्रशंसकांसमोर सोडून दिव्य लोकांकडे प्रयाण केले. या करुणाजनक मार्मिक प्रसंगाला वाचून हळव्या वाचकांचे डोळे ओले होणे स्वाभाविक आहे. जर मी या संपादकीय लेखाला आणखी लांबवत राहिलो आणि या स्मृतिलेखातील विशेष गोष्टींचे रहस्य उघडून दाखविले तर वाचकावर अन्याय होईल. इतके अवश्य सांगेन की या स्मृती ग्रंथात समाविष्ट केलेले सर्व लेख मी माझ्या स्वतःजवळ बाळगलेल्या ग्रंथसंग्रहातून घेतले आहेत. माझ्या पुस्तक संग्रहात ऋषी दयानंद यांच्याद्वारे लिखित अथवा त्यांच्याशी संबंधित जेवढे ग्रंथ आहेत तेवढे कदाचित दुसरे कोठेही नसतील. दयानंदांचे जीवन, व्यक्तित्व आणि विचारांचे अध्ययन गेल्या 50 वर्षातील माझा अभ्यासाचा विषय होता. प्रस्तुत कृती त्यातील एक कडी आहे. भवानीलाल भारतीय, रत्नाकर, नंदनवन, जोधपूर, राजस्थान. चैत्र शुद्ध प्रतिपदा, विक्रम संवत 2050. अनुवादकाचे मनोगत. मी ऋषी दयानंदांना पाहिले हे पुस्तक मराठी वाचकांना सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. महर्षी दयानंद सरस्वतींच्या कार्याचा प्रचार करणे प्रत्येक आर्याचे कर्तव्य आहे. आदर्श व्यक्तिमत्व म्हणून स्वामी दयानंदांचे चरित्र लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी वाचावे, विद्यार्थ्यांनी तर अवश्य वाचावे अशी अपेक्षा आहे. नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख श्री प्राध्यापक डॉक्टर कुशलदेवजी शास्त्रींनी मला प्राध्यापक डॉक्टर भवानीलाल भारतीयजींनी संपादित केलेले मैंने ऋषि दयानंद को देखा हे मूळ हिंदीतील पुस्तक दिले. त्यांच्या सतत मार्गदर्शनाखाली हे अनुवादाचे काम माझ्याकडून करवून घेण्यात आले. मी लिहित असतानाचे काही अनुभव थोडक्यात व्यक्त करतो. परमेश्वराच्या कृपेने मला सांसारिक अडचणी आल्या नाहीत. दररोज 2-3 तास या कामासाठी मी देत असे. सुमारे 3 महिन्यांत मी ते पूर्ण केले. माझ्या मनाला पटेल असे काम होईपर्यंत वाचित व लिहित असे. त्यातील सौंदर्य स्थळे पाहत असे. शब्द वाक्य लिहिताना मराठीतील शक्यतो पर्यायी सोपा शब्द घेत असे. मूळ परिच्छेदातील आशय, भाव, अर्थ, रस तसाच मराठीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाण बहादूर हरविलास सारणाने लिहिलेला शेंडी दाढीचा विनोद मला खूप आवडला. पादरी डॉक्टर T.J. स्कॉट
यांची मूळ हिंदीतील स्वामीजीविषयीची भाषा मला आवडली नाही. मी ती सन्मानपूर्वक केली आहे. स्वामीजींच्या अंतिम क्षणाचे वर्णन लिहिताना माझे डोळे ओले झाले होते. स्वामी श्रद्धानंदजींच्या आठवणी वाचल्यावर असे दिसते की महर्षी दयानंद सरस्वती वेळेला अतिशय महत्त्व देत होते. या अनुवादाच्या कार्यात माझे कुटुंबीय व इतर अनेक व्यक्ती संस्था यांचे बहुमोल सहकार्य मला मिळाले आहे. त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी आहे. नारायण कुलकर्णी, सिडको, नांदेड, 26 जून 2002. प्रकाशकीय. युगपुरुष महर्षी दयानंद सरस्वतींचे सान्निध्य ज्यांना लाभले ते खरोखरच भाग्यवान होत. दयानंदांची वाणी, त्यांची शब्दांची फेक, हजरजबाबीपणा, त्या विषयातील प्रगाढ विद्वत्ता, प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करण्यासाठीचे शास्त्रीय डावपेच, अनुयायांविषयी असलेली आत्मीयता व कृपादृष्टी, प्रभावशाली वक्तृत्वशैली व भारदस्त शरीरयष्टी इत्यादी गोष्टी जवळून पाहण्याचे अनुभवण्याचे भाग्य ज्यांना लाभले अशा 25 व्यक्तींच्या दयानंदाविषयीच्या आठवणींचा हा रोचक संग्रह आपल्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आर्य समाज रामनगर आपल्या स्थापनेपासूनच अनेक प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. ह्या वाटचालीत आमच्या सर्व सदस्यांचे व इतर अनेक सुहृदांचे सहकार्य मिळत आलेले आहे. ह्यावेळीही आम्ही आपणा सर्वांच्या पाठिंब्यावर प्रकाशन क्षेत्रात पदार्पण केले आहे. आमच्या अन्य उपक्रमाप्रमाणेच या उपक्रमास पण आपली चांगली साथ मिळाली. जवळपास 2 वर्षांपूर्वीच या ग्रंथाचे हस्तलिखित तयार झालेले होते. आर्य समाजात लेखनाचे व भाषणाचे कार्य बंद होऊ नये हा रक्तसाक्षी पंडित लेखरामाजींच्या उद्गाराचे महत्त्व ध्यानात घेऊन प्रकाशनाचा कालावधी अधिक लांबवू नये यासाठी आर्य समाज रामनगरच्या पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा मुक्तीदिनाचे औचित्य साधून सदर ग्रंथाच्या प्रकाशनाचा निर्णय घेतला. प्रस्तुत अनुवादाच्या मुद्रित शोधनाचे काम श्री ज्ञानकुमार तात्याराव आर्य यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. प्राध्यापक श्री शशिकांत डोंगरे यांनी पुस्तकासाठी विषयानुरूप कलात्मक व सुबक मुखपृष्ठ तयार करून पुस्तकाच्या सौंदर्यात निश्चितच भर टाकली आहे. तसेच पुस्तक निर्मितीची बाजूही त्यांनी व्यवस्थितपणे सांभाळली. श्री सत्यजित आर्य यांनी अक्षर जुळणीचे व मांडणीचे काम तत्परतेने वेळेच्या आत करून दिले. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यात संस्कृत विद्याभवन लातूरचे संचालक आचार्य धर्मदीप लोखंडे यांचे व सूरभारती प्रकाशनाचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. प्रत्येक सुज्ञ वाचकाने स्वाध्यायान्मा प्रमदः हा बोध आचरणात आणला तर लवकरच या ग्रंथाची दुसरी आवृत्ती काढण्याची संधी आम्हास मिळेल ही अपेक्षा व्यक्त करून ह्या प्रकाशकीय वक्तव्यास विराम देत आहोत. शंकरराव मोरे, प्रधान, आर्य समाज, रामनगर, लातूर, 17 सप्टेंबर 2004, मराठवाडा मुक्तीदिन. ऋणनिर्देश. महर्षी दयानंद सरस्वती हे एक युगपुरुष होते. ज्या भाग्यवान विद्वानांनी, विचारवंतांनी, राजे महाराजांनी व जनसामान्यांनी दयानंदांना ऐकले, पाहिले, त्यांची मते वाचणे म्हणजे जणू काही आपणास स्वामीजींच्या चरणी बसून त्यांना ऐकत असल्याचा भास हे पुस्तक वाचताना झाल्याशिवाय राहणार नाही. एकट्या महामानवाने सामाजिक, आर्थिक, राजनैतिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण केले होते. त्यांना पाहिलेल्या लोकांचे अनुभव डॉक्टर भवानीलालजी भारतीय यांनी महत्प्रयासाने एकत्रित केले आहेत. डॉक्टर भारतीयजींनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
प्राध्यापक डॉक्टर कुशलदेवजी शास्त्री यांच्या प्रेरणेने श्री नारायणराव कुलकर्णी यांनी मैंने ऋषि दयानंद को देखा या प्राध्यापक डॉक्टर भवानीलालजी भारती लिखित हिंदी पुस्तकाचा अनुवाद केला. हेही या दोघांचे मराठी वाचकांवर उपकारच आहेत. अन्यथा ज्या मराठी वाचकांना हिंदी वाङ्मय वाचण्याची सवय नाही ते यापासून वंचित राहिले असते. आर्य समाजावर असलेल्या प्रेमापोटी श्री नारायणराव कुलकर्णी यांनी कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या खिशाला चाट देऊन अनुवादाचे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचे उपकार मराठी वाचकांवर निश्चितच आहेत. या कामी आर्य समाज रामनगरचे सर्व पदाधिकारी, अंतरंग व इतर सदस्यांचे मनापासून सहकार्य लाभले. सदर ग्रंथाच्या प्रकाशनासाठी श्रीमती कमलबाई बाजीराव सावळे रुपये 1000, श्रीमती पार्वतीबाई शंकरराव जडे रुपये 500, श्री विनायकराव वाजपेयी रुपये 500, श्री अरविंद दिलीपराव कंधारे रुपये 1000 व श्री शंकरराव विठ्ठलराव बिराजदार रुपये 1000. स्वर्गीय विठ्ठलराव यशवंतराव बिराजदार यांच्या स्मरणार्थ या दानदात्यांनी पुस्तकाचे मूल्य कमी करण्यास हातभार लावला. तसेच अक्षर जुळणी, निर्मिती व मुद्रण व्यवस्थेशी संबंधित असलेल्या या सर्वांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हा ग्रंथ आपणास निश्चितच आवडेल अशी आम्हाला आशा आहे. राजेंद्र दिवे, मंत्री, आर्य समाज रामनगर, लातूर. दिनांक 17 सप्टेंबर 2004. ग्रंथकारात समर्पण. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाची होळी केली त्या ज्ञात अज्ञात अशा सर्व हुतात्म्यांना आर्य समाज रामनगरचे हे पहिले पुष्प श्रद्धापूर्वक अर्पण. मी ऋषी दयानंदांना पाहिले या पुस्तकात खालील व्यक्तींच्या संस्मरणांचा संग्रह आहे. 1. स्वामी अच्युतानंद सरस्वती. 2. महामहोपाध्याय आर्यमुनी. 3. पंडित भूमित्र शर्मा. 4. कर्नल S.H. अलकाट. 5. मुंशी इमदाद हुसेन. 6. प्रोफेसर मोनियर विलियम्स. 7. द ऑनरेबल मिस्टर G.S. खापर्डे. 8. महामहोपाध्याय गौरीशंकर ओझा. 9. पंडित गणेश प्रसाद शर्मा. 10. राव बहादूर लाला सीताराम. 11. राव राजा तेजसिंह जोधपूर. 12. स्वामी दर्शनानंद. 13. नगेंद्रनाथ गुप्त. 14. राजाधिराज नाहरसिंह. 15. माधवराव जोशी. 16. महामहोपाध्याय शिवदत्त शर्मा दाधिमत. 17. डॉक्टर T.J. स्कॉट. 18. राव बहादूर मूलराज. 19. दिवाण बहादूर रघुनाथराव. 20. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर. 21. रामगोपाल. 22. पंडित विष्णुलाल शर्मा. 23. दिवाण बहादूर हरविलास सारडा. 24. स्वामी श्रद्धानंद. 25. पंडित क्षेमकरनदास त्रिवेदी. परिशिष्टामध्ये संस्मरण लेखकांचा परिचय देण्यात आला आहे. क्रमशः